हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. तुमच्या साडीला किंवा तुमच्या ब्लाउजला नवीन लुक देईल असा डिझाईन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अगदी स्टेप बाय स्टेप या ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर बघू शकता, अस्तर आणि ब्लाउज पीस आपण कट करून घेतलेला आपण इथं डिझाईन बनवण्यासाठी. हा आपला ब्लाउज पीस आहे. याच्यावरती आपल्याला इथं डिझाईन बनवायचं आहे. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाउजची उंची आपण इथं 14 घेतलेली आहे. टोटल रुंदी आपण इथं 10.5 घेतलेला आहे. तर शोल्डर आपण इथं 7 घेतलेला आहे. आता गळ्यासाठी मार्किंग करून घेऊया. गळा रुंदी आपण इथं 4 इंच घेणार आहोत. तर अशा प्रकारे 4 इंचावर एक मार्किंग करून आपल्याला इथं रेष मारून घ्यायचा आहे. गळ्याची उंची आपण इथं 10 घेणार आहोत. 10 इंचावर एक मार्किंग करून आपल्याला इथं रेष मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला इथं एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं वरच्या साईडला 3 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे, गळ्याच्या वरच्या साईडला. तर बघू शकता, अशा प्रकारे आपण 3 इंचावर एक मार्किंग करून आपण इथं एक बॉक्स तयार करून घेणार आहोत. परत एकदा आपल्याला खालच्या साईडला इथं 1 इंचावर मार्किंग करून आपल्याला रेष मारून घ्यायचं आहे परत एकदा. तर बघू शकता, अशा प्रकारे आपण इथे बॉक्स तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर वरच्या साईडला आपल्याला इथं गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. गळ्याचा आकार आपण वरच्या साईडला इथं गोलाकार मध्ये देणार आहोत. तर बघू शकता, अशा प्रकारे आकार दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ओपन करून अस्तरला फोल्ड करून आपल्याला इथं दुसऱ्या साईडला पण जे आहे मार्किंग आपल्याला इथं करून घ्यायचं आहे. तर बघू शकता, अशा प्रकारे आपण इथं एक चौकोनी बॉक्स तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकता, अशा प्रकारे आपण इथं गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर वरच्या साईडला इथं 1.5 इंचावर एक मार्किंग करून आपल्याला अशा प्रकारे एक छोटी रेष मारून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाउज पीस घेऊया. ब्लाउज पीस वरती अस्तर ठेवून आपल्याला इथं जिथं आपण मार्किंग केलेले आहे त्याच्यावरती आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता, अशा प्रकारे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं वरच्या साईडला आणि गळ्याच्या साईडला इथं टिप मारून घेऊया पूर्ण गळ्याला. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं गळ्याला टिप मारून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याचा जो फिनिशिंग आहे छान आला पाहिजे. जिथं आपण मार्किंग केलेले आहे तिथंच आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता, अशा प्रकारे आपण इथं गळ्याला जे आहे टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर जो गळा आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता, अशा प्रकारे आपण अगदी व्यवस्थित गळ्याचा जो आतला भाग आहे आपण इथं कट करून घेणार आहोत.
तर अशा प्रकारे आपण इथं गळा जे आहे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याच्या साईडला इथं छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं साईडला पण छोटे छोटे कट्स देऊन घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला इथं टिप मारून घ्यायचं आहे. खालच्या साईडला पण आपण इथं टिप जे आहे मारून घेतलेला आहे. त्यानंतर अस्तर आणि ब्लाउज पीस आपण इथं ओपन करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण अस्तर आणि ब्लाउज पीस जे आहे ओपन करून घेतलेला आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याच्या पूर्ण साईडला इथं दाब टिप मारून घ्यायचं आहे. अगोदर आपण इथं खालच्या साईडला दाब टिप मारून घेऊया. तर बघू शकता खालच्या साईडला आपण इथं दाब टिप मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या साईडला इथं दाब टिप मारून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचं आहे, जेणेकरून जो अस्तरचा कपडा वरती नाही दिसला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फिनिशिंग दाब टिप मारून घेतलेला आहे. खालच्या साईडला आपण इथं टक्सपर मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं डिझाईन बनवायचं आहे. डिझाईन बनवण्यासाठी ब्लाउजचाच कपडा कट करून घेतलेला आहे. 1.5 इंचाचा याला डबल फोल्ड करून आपल्याला इथे 1/2 इंच जागा सोडून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पट्टीवरती टिप मारून घेतलेला आहे. आपल्याला ह्या पट्टीला पलटून घ्यायचं आहे आता. तर बघू शकता अशा प्रकारे दोरीच्या साह्याने आपल्याला इथं पट्टी जे आहे आपण इथं पलटून घेतलेला आहे. दीड इंचावर एक मार्किंग करून आपल्याला अशा प्रकारे 4 पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं 4 जे पट्ट्या आहे आपल्याला कट करून घेतलेला आहे छोट्या छोट्या 1.5 इंचाच्या. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजच्या गळ्याच्या वरच्या साईडला इथं लावून द्यायचं आहे. आपल्याला इथं ठेवून टिप मारून घेऊया डबल फोल्ड करून. तर बघू शकता ह्या साईडला आपण इथं 2 पट्ट्या लावून घेणार आहोत डबल फोल्ड करून. अशा प्रकारे आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे वरच्या साईडला. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पट्टी जे आहे लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं मार्किंग करून दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे पट्टी जी आहे लावून घ्यायचं आहे डबल फोल्ड करून. तर बघू शकता अशा प्रकारे आपण दोन्ही साईडला इथं पट्ट्या ज्या आहेत तयार केलेल्या आहेत. त्यानंतर आपण इथं रेडीमेड दोरी घेतलेली आहे. पिनच्या साह्याने आपण इथं हे रेडीमेड दोरीला आतमध्ये घालणार आहोत पट्टीच्या. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पट्टीमध्ये दोरी जी आहे घातलेली आहे. त्यानंतर दुसरी पण आपण दोरी घालून घेऊया. दोन्ही साईडला आपण अशा प्रकारे इथं दोरी जी आहे घातलेली आहे. त्यानंतर जो वरची आपण कट केलेली दोरी आपल्याला इथं आतमध्ये फोल्ड करून त्याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता सुंदर असा आपला डिझाईन इथं तयार झालेला आहे अगदी कमी वेळेत आणि खूप सुंदर. तुम्हाला पण ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर कसा वाटला आजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असला व्हिडिओला एक लाईक करा. जर तुम्हाला ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाऊज डिझाईनची
कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.